हॅलो गुड आफ्टरनून एव्हरीवन. कशा आहात सगळे? मजेत ना? तर इथे सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे, पण तुम्ही दुपारी बघताय म्हणून तुमच्यासाठी गुड आफ्टरनून. तर इथे मी सकाळी टिफिनची तयारी करते. त्याच्यासाठी मी रात्रीच चणे भिजत घातले होते. तर ते चणे आता मी कुकरला लावून घेते. आणि चणे रात्रीच धुवून स्वच्छ भिजत घातले होते, त्याच्यामुळे त्यातलं जे पाणी होतं तेच मी चणे शिजवण्यासाठी वापरते. तर कुकर होतोच आहे तोपर्यंत म्हटलं चला भाकरी करून घेऊया. तर इथे मी भाकरी करते ही टिफिनसाठी. मिस्टर टिफिनला भाकरी नेतात, चपाती नाही नेत. आधी असं असायचं की ते चपातीशिवाय जेवायचे नाही, म्हणजे सगळ्यांना भाकरी केली तरी त्यांच्यासाठी कधी कधी चपाती करायलाच लागायची. पण आता असं झालं आहे की त्यांच्यासाठी कंपल्सरी भाकरी करायला लागते. चपाती नाही खात ते, किंवा चपाती आता आवडत नाही त्यांना. तर असं होण्यामागे पण एक कारण आहे, तर ते नंतर कधीतरी शेअर करेल तुमच्याबरोबर. चला, इथे आपली भाकरी मस्त टम फुगून तयार झालेली आहे. आता त्याच ताटामध्ये मी चपाती करून घेते, कारण द्विती हर्ष त्यांना भाकरी आवडत नाही, त्यांच्यासाठी चपाती करणं कंपल्सरी आहे. तर आता हे सवयीचं झालं आहे की रोज एक भाकरी करणं आणि मग बाकीच्यांसाठी चपाती करणं. तर चपातीचं पीठ मळून थोडा वेळ भिजतंय तोपर्यंत कुकरही झाला होता. तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया आपण. त्याच्यासाठी तेलामध्ये मी थोडीशी जिरी आणि लसूण टाकला, कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद. लाल तिखट म्हणजे घरातला आपला साठवणीचा जो मसाला असतो तोच मी वापरते. त्याच्यानंतर आता हे चांगलं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घालूया. आणि आता जे आपले शिजलेले चणे आहेत ते घालून घेऊया आणि मस्त थोडंसं 5-10 मिनटं शिजवून देऊन मग आपली भाजी तयार होईल. त्यात थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे. जर हवं असेल की चणे कमी शिजलेत असं वाटत असेल तर जे कुकरमधलं पाणी आहे चणे शिजलेलं तेच तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. पण इथे चणे माझे मऊ शिजले होते, त्याच्यामुळे मला त्याची गरज नाही लागली. तर अशीच मी भाजी तयार केली. ह्यावेळेस सुक्कीच भाजी केली. याची ग्रेव्ही भाजीही छान होते. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मिस्टर वगैरे ऑफिसला गेल्यानंतर मधल्या वेळात मी इथे खाली दूध वगैरे घेऊन आली. नंतर आत्ता जो मी एक तव्यासारखं असं एक भांडं आहे ते ठेवलं. ॲक्च्युली त्याच्यामध्ये मी पक्ष्यांना पाणी ठेवते, तर तेच 4-5 दिवसातून एकदा साफ करते आणि मग ते साफ करून त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं. आता किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते. जेवण सकाळीच सगळं बनवून झालं होतं, त्याच्यामुळे नंतर किचनमध्ये फक्त नाश्ता जास्तीत जास्त बनला असता. असं जेवणाचं खूप जास्त काम नव्हतं. म्हटलं चला झालंच आहे तर व्यवस्थित साफ करून घेऊया, म्हणजे चांगलं वाटतं. जर जेवण बनवायचं बाकी असतं तर मग मे बी मी फक्त पुसून घेतलं असता, पण जेवण वगैरे सगळं बनवून झाल्यामुळे धुवूनच घेतलं. छान वाटतं असं किचन वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर, स्वच्छ धुतल्यानंतर. त्याच्यानंतर इकडे माझं सगळं आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर म्हटलं चला आता काहीतरी थोडंसं हेल्दी घेऊया, म्हणून मग हे आवळा सिरप घेते. हे आवळा सिरप मी घरीच बनवलेले आहे. त्यात थोडंसं जिरं पावडर टाकते आणि थोडंसं मीठ टाकते. जिरे पावडरने खूप छान टेस्ट येते त्याला. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला चिमण्यांचा आवाज येत असेल तर प्लीज थोडं समजून घ्या. खिडकीमध्ये बऱ्यापैकी चिमण्या आल्यात आणि त्यांचं खूप चिवचिवाट चालू आहे. मला माहीत नाही व्हिडिओमध्ये तो रेकॉर्ड येतोय की नाही, पण मी जेव्हा व्हॉइस ओव्हरिंग करते तेव्हा मला खूप त्यांचा आवाज येतो आहे. तर हे मस्त मिक्स करून घेऊया. आणि द्विती हर्षला आजच्या दिवस सुट्टी होती, मग ते झोपले होते अजून. आणि ते उठायच्या आधीच माझी ते सगळी कामं झाली होती. इव्हन म्हणजे लादी, कपडे वगैरे माझे सगळं असं झालं होतं. सकाळची शांतता छान वाटते आणि खिडकीतून ऊनही खूप येतं, त्याच्यामुळे अजून छान वाटत होतं. थंडीच्या दिवसांमध्ये चांगलं वाटतं, उन्हाळ्यामध्ये हेच ऊन नकोसं वाटतं. त्याच्यानंतर मी इथे नोटबुकमध्ये नोट डाऊन करत होते की मला 1-2 दिवसामध्ये कोणती कामं कंपल्सरी आहेत की ती करायचीच आहे. तर इथे खिडकीत बसल्या बसल्या बघा पालक दाखवते मी तुम्हाला. खूप छान ग्रो झालं आहे. हे पालकची भाजी मी आणली होती मार्केटमधून. तर ती भाजी निवडल्यानंतर त्या भाजीला मुळ्या होत्या, मग त्याचमुळे मी मातीत रोवल्या आणि मग त्याचे परत पालक ग्रो झाली आहे. चला, तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला, सगळं झालं. त्याच्यानंतर द्वितीची 3-4 दिवसांनी एक्झाम आहे, मग तिथे आम्ही अभ्यास करत होतो. होप्स आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.